नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण इथे व्हेज दम बिर्याणीची रेसिपी बघणार आहोत. मोकळी आणि सुटसुटीत एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपली बिर्याणी कशी होऊ शकते हे इथे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि 4 ते 5 लोकांसाठी छोट्या पार्टीसाठी आपण ही रेसिपी कशी बनवू शकतो ते इथे बघणार आहोत. तांदूळ आपण इथे कुठला घ्यायचा आहे तेही मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर चला बघूया आपल्याला यासाठी काय साहित्य लागणार आहे. तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ आपल्याला इथे घेताना चांगल्या प्रतीचा घ्यायचा आहे आणि लांब दाणा ज्याचा असेल अशा आपल्याला तांदूळ इथे वापरायचा आहे. तर इथे 2 पाण्याने मी स्वच्छ तांदूळ धुवून घेणार आहे. जास्त आपल्याला तांदूळ रगडायचे नाही आहेत. हलक्या हाताने आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचे आहे आणि इथे अर्ध्या तासासाठी मी तांदूळ भिजत ठेवणार आहे. तर आता इथे आपण बिर्याणीला लागणाऱ्या भाज्या बघणार आहोत. 1 वाटी मी फ्लावर घेतलेले आहे, बीन्स घेतलेले आहे, गाजर घेतलेले आहे आणि मटार घेतलेले आहे. भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत. अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे. गरम मसाला मी इथे 1.5 चमचा टाकलेला आहे आणि दही घेतलेला आहे इथे मी पाव किलो. चमच्याने जर बघितलं तर 3 ते 4 चम्मच मोठे मी दही घेतलेलं आहे. हे आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी बिर्याणी मसाला टाकलेला नाही आहे, तो आपण तिथे नंतर यूज करणार आहोत. 4 ते 5 चमचा गरम दुधामध्ये मी केसर काढा टाकून इथे ठेवलेला आहे कलर येण्यासाठी. पाणी आपलं उकळलं गेलेलं आहे. त्यामध्ये आता मी 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि लिंबाची फोड आपण टाकणार आहोत आणि बिया त्याच्या काढून घ्यायच्या आहे आपल्याला, जेणेकरून आपला जो तांदूळ आहे तो पांढरा शुभ्र दिसेल. पाणी उकळल्यानंतर आपल्याला यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे आहे. दोन्ही प्रकारच्या मी इथे वेलची वापरलेली आहे, दालचिनी, मिरे आणि लवंग, तेजपत्ता इथे आपण टाकून घेणार आहोत. आणि थोडंसं आता यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे, जेणेकरून आपला भात मोकळा शिजला जाईल. तांदूळ जो आहे तो आपला मोकळा शिजला जाईल. तांदूळ भिजून आपल्याला अर्धा तास झालेला आहे. त्यानंतर पाणी काढून मी आता इथे आपला जो तांदूळ आहे तो शिजवून घेणार आहे. पाणी इथे आपल्याला व्यवस्थित उकळून द्यायचं आहे. खळखळत्या पाण्यामध्ये भात आपला शिजला गेला पाहिजे आणि आपल्याला दुपटीने इथे पाणी वापरायचं आहे भात शिजवण्यासाठी. आणि तांदूळ आपल्याला इथे फक्त 80% शिजवून घ्यायचा आहे. 20% आपल्याला तांदूळ कच्चाच ठेवायचा आहे. तांदूळ शिजल्यानंतर आपण ते लिंबू काढून घेणार आहोत आणि एका चाळणीमध्ये किंवा जाळीच्या एका भांड्यामध्ये आपण तांदूळ काढून घेणार आहे. जो शिजलेला आपला भात आहे तो ओतून घेणार आहे. चाळणीमध्ये ओतल्यानंतर फॅनखाली आपल्याला ठेवायचा आहे भात, जेणेकरून तो मोकळा होईल, थंड होईल व्यवस्थितपणे आणि आपली बिर्याणीही छान होईल सुटसुटीत. तर कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे जास्तीचं आणि त्यामध्ये 3 मोठे कांदे जे मी आहे बारीक चिरून घेतलेले आहे. बिर्याणीमध्ये जो तळलेला कांदा टाकलेला असतो त्या प्रकारचा आपल्याला इथे तळून घ्यायचा आहे. व्यवस्थितपणे आपल्याला गोल्डन ब्राऊन कांदा इथे करून घ्यायचा आहे. तर हे बघा, इथे आपला कांदा जो आहे तो व्यवस्थितपणे तळला गेलेला आहे. एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे. आणि त्याच कढईमध्ये मी आता पनीरचे तुकडे जे आहे ते तळून घेणार आहेत. तळल्यामुळे पनीर जे आहे ते बिर्याणीमध्ये तुटलं जात नाही किंवा त्याचे तुकडे होत नाही. इथे मी 250 ग्रॅम पनीर वापरलेलं आहे बिर्याणीसाठी. त्याचे बारीक आपण चौकोनी तुकडे करून घेतलेले आहे आणि त्याला आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. चवही बिर्याणीमध्ये त्याची छान लागते. तर हे बघा, ह्या प्रकारे आपण पनीर जे आहे ते तळून घेणार आहोत. पनीर आपलं इथे व्यवस्थितपणे तळलं गेलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तर तुम्ही इथे पनीरचं प्रमाणही वाढवू शकतात. बिर्याणीमध्ये खूप छान लागतात पनीर. आणि कांदा आणि पनीर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. त्याच कढईमध्ये मी आता अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे आणि 3 ते 4 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून फ्राय होण्यासाठी टाकणार आहोत. बिर्याणीसाठी कांदा थोडा आपल्याला जास्त लागतो, त्यामुळे कांद्याचं प्रमाण मी इथे थोडं जास्त ठेवलेलं आहे, जेणेकरून बिर्याणीला ही चव खूप छान लागते. गोल्डन ब्राऊन आपल्याला कांदा होऊन द्यायचा आहे. त्यानंतर मी इथे 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. ती आपल्याला व्यवस्थितपणे कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे.
त्यानंतर आपण मुरण्यासाठी ज्या भाज्या ठेवल्या होत्या, मॅरिनेट करून ज्या भाज्या ठेवलेल्या होत्या, त्या आपल्याला कांद्यामध्ये टाकून व्यवस्थितपणे परतून घ्यायच्या आहे. त्यानंतर मी इथे 2 चमचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि 1.5 चमचा धना पावडर टाकलेली आहे. थोडासा इथे मी लाल तिखटही टाकलेला आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे आपल्याला तेल सुटेपर्यंत ह्या भाज्या व्यवस्थितपणे परतून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मी इथे 3 ते 4 टोमॅटो घेतलेले आहे बारीक चिरून, ते आपल्याला भाज्यांमध्ये टाकून परतून घ्यायचे आहेत. टोमॅटो थोडेसे मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. तर भाज्या आता आपल्या इथे व्यवस्थितपणे परतल्या गेल्या आहे. ह्यामध्ये मी आता अर्धा ते 1 ग्लास पाणी टाकून भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे. 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला मीडियम गॅसवर या शिजवून घ्यायच्या आहे. तर हे बघा किती छान प्रकारे तेलही सुटलेलं आहे आणि भाज्याही आपल्या इथे व्यवस्थितपणे शिजल्या गेल्या आहेत. आणि ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या दुसऱ्याही भाज्या वापरू शकतात, त्याही इथे वापरल्या तरीही छान लागतात. त्यानंतर आपण आता इथे पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा भाज्या सर्व मिक्स करून घेणार आहोत. भाज्या आपल्याला इथे व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहे. त्यानंतर मी इथे थोडासा शिजलेला जो भात आहे तो टाकून घेणार आहे. पाणी जर तुमच्याकडनं जास्त झालं तर थोडंसं 5 मिनिटं आणखीन तुम्ही शिजवून घेऊ शकता. पाण्याचं प्रमाण आपल्याला खूप नको आहे इथे. तर इथे थोडासा मी शिजलेला भात टाकून घेतला आहे. त्यानंतर पनीरचे तुकडे आपण इथे टाकून घेणार आहोत. इथे आपल्याला लेयर तयार करायची आहे. मीडियम गॅस ठेवलेला आहे मी, गॅस इथे फास्ट ठेवलेला नाही आहे. कमी गॅसवरच आपल्याला बिर्याणी आपली जी शिजवून घ्यायची आहे. पनीरचे तुकडे मी इथे टाकून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथे थोडासा जो तळलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे. पूर्ण इथे कांदा टाकलेला नाही आहे मी. त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीरची आपण एक लेयर तयार करून घेणार आहोत आणि उरलेला जो भात आहे तो मी इथे टाकून घेणार आहे. तर हे बघा आपला तांदूळही इथे किती मोकळा शिजला गेलेला आहे. तर त्याचीही आपल्याला इथे एक लेयर तयार करून घ्यायची आहे. गॅस मी इथे कुठेही फास्ट केलेला नाही, मीडियम गॅसवरच आपल्याला ही बिर्याणी शिजवून घ्यायची आहे. गॅस जर फास्ट केला तर आपली भाजी खाली करपू शकते आणि बिर्याणीलाही वेगळा चव लागेल, त्यामुळे आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे. भाताची आपली इथे लेयर तयार करून झालेली आहे. त्यानंतर आपण इथे केसरचं दूध टाकून घेणार आहोत. तुमच्याकडे जर केसर नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरीही चालेल. कलर येण्यासाठी आपण इथे फक्त वापरत असतो. तर यानंतर आपण तळलेला जो कांदा होता तो टाकून घेणार आहोत. पूर्ण कांदा आपण पहिल्यांदा वापरला नव्हता, थोडासा ठेवलेला होता. तळलेला कांदा टाकल्यामुळे चव बिर्याणीची खूप छान लागते. वरतून पुन्हा एकदा मी पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. दम बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला पिठाचा इथे वापर करायचा आहे. कढईला मी पूर्ण बाजूने पीठ लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला एक मध्ये छोटीशी वाटी ठेवायची आहे आणि एक दालचिनीचा तुकडा मी गरम करून घेतलेला आहे. त्यावर 1 चमचा तूप टाकून घेणार आहे आणि तूप टाकल्यानंतर आपल्याला पटकन झाकण ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून बिर्याणीला दम खूप छान प्रकारे बसला जातो. एकदम मीडियम गॅसवर आपल्याला 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटं झालेले आहे. तर हे बघा बिर्याणी आपली किती छान दिसते ना. त्यानंतर आपण वाटी काढून घेऊया आणि पीठ जे लावलेलं होतं तेही काढून घेणार आहोत. तर हे बघा आपली बिर्याणी किती छान आणि मोकळी सुटसुटीत झालेली आहे आणि दिसायलाही किती अप्रतिम दिसते ना. तर अशा प्रकारची बिर्याणी जी आहे ती घरी तुम्ही नक्की करून बघा आणि घरी जर बनवली तर त्याची चव अप्रतिम लागते आणि आपण बनवल्याचा आनंद हा वेगळाच असतो. अशा प्रकारे तुम्ही घरी नक्की करून बघा. कोणीही खाल्ली तर तुम्हाला नक्की विचारेल की तुम्ही कुठून आणली ते, आणि तारीफ केली तर तो आनंद फारच वेगळा असतो. घरी नक्की तुम्ही प्रयत्न करा आणि करून बघा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.